हरिद्वारचं मार्केट. हो हो, रिक्षा बाई. बस स्टॉपला गेलो होतो पण बस स्टॉपला आपल्याला बस नाही भेटली. आपल्याला अर्धा तास लेट झाला होता. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बोललो होतो की जून जुलैमध्ये आले ना हा प्रॉब्लेम होतोच. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता वाजले 7 वाजलेत. आता आम्ही येऊन केसरला थांबलो आहे आणि आपल्याला ट्रेन आहे रात्री 12 वाजता बांद्रा ते हरिद्वार. बांद्रा ते हरिद्वार आपला डायरेक्ट ट्रेन आहे. पहिले आपण ट्रेनचं बुक केलं होतं CST टू दिल्ली आणि दिल्ली टू हरिद्वार. पण तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे नंतर आम्हाला एक ट्रेन भेटली की बांद्रा टू हरिद्वार. डायरेक्ट आपल्याला ट्रेन इथून भेटली. तर बल्ली, विपुल आणि अक्षय असे तिघंजण आलेत आणि मी 4 आणि 4 आपण जाणे केदारनाथला. मॅक्स 32 तास लागतात आपल्याला हरिद्वारला पोचायला आणि तिथून नंतर मग केदारनाथला पुढे जायचं. हा आपला सफर आहे, हा 8 दिवसाचा आहे. तर त्याची आता आपण बांद्रापासून स्टार्ट करतो आहे. ठीक आहे, बघायचं आपण केदारनाथ दर्शन आपलं कसं होतं आहे. खूप मस्त एनर्जी आहे जाण्यासाठी, खूप उत्सुकता पण आहे, सगळे एनर्जीमध्ये आहेत. पण दुसरा प्रॉब्लेम म्हणजे पावसाची खूपच भीती वाटते. का तर जुलै महिना चालू आहे. आता जुलै महिन्यामध्ये खूप जास्त पाऊस असतो. पण आम्ही प्लॅन केलं होतं आणि तिकीट बुक केल्यामुळे ना आम्ही ट्रिप कॅन्सल नाही केली, आम्ही कंटिन्यू करतो आहे. आपण पोचले मध्य प्रदेशमध्ये रतलाम जंक्शन आहे. रतलाम जंक्शनमध्ये पोचलो आहे. रात्री आपण 12 वाजता निघलो होतो. आता सकाळचे 11 वाजले ना, 11 वाजले. आपण 11 इथं थांबलो. ते काय भेट घेतो इथून, काय घेतो पराठे घेतो. इथं पराठे घेऊयात, मॉर्निंगला नाश्ता करूयात. पराठा नाही ह्याला काय बोलतात म्हटलं तुम्ही? आलू भटूरा. आलू भटूरा बोलतो. ये पूरी जो है ना, ये पूरी को भटूरा बोलते हैं. अच्छा, आलू भटूरा आहे. जैसा छोले भटूरा होता है हां, वैसा ये आलू भटूरा है. अच्छा गाईज, आलू बटर खाऊन मस्त मजा आली आहे आणि पोट भरलं. बल्ली सगळ्यांनी आज मी खाता येते. सॉरी, तू सांगत होता की डिस्टर्ब नको आहे कोणाला. काय गोष्टी आपण आपल्या ट्रिपबद्दल विचारत होतो. ट्रिप करताना ॲक्च्युली काय होतं ते आपलं ठीक आहे. आपण एक जण यूथ आहोत आणि सगळे आपण एकत्र एन्जॉय केलं गरजेचं आहे. हो, पण आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास नाही झाले, आपण याची पण जबाबदारी किंवा खबरदारी घेतली नाही एसी कोच आहे, पण तेवढी जबाबदारी पाळलेलीच आहे आपण. आम्ही रात्री मुंबईपासून पोहोचलो होतो रात्री 12 वाजता. आता आम्ही आलो गुजरातच्या पुढे आहे MP. आता नंतर इथून जाणार आपण UPला. रात्री 12पर्यंत आपण UPमध्ये जातो. UPमध्ये आपल्याला मथुरामध्ये जायला पाहिजे रात्री 12 वाजता. बट आपली डिरेक्ट ट्रेन असल्यामुळे आपण मथुराला थांबवू नाही शकत. का तर मथुराला रात्री 12ला पोहोचली आणि आपल्याला हरिद्वारला जायचं आहे सकाळी 8 वाजता. सो आपला ऑन द वेच आहे सगळ्या गोष्टी. की आपल्या 4 जे आपण आहेत त्याच्यातलं कुणालाही ह्याचा पहिला एक्सपिरियन्स नाही आहे. सो आम्ही सकाळी कॅल्क्युलेशन केलं, 72 स्टेशन्स आहेत मुंबई टू हरिद्वार. सो स्टेशनची नावं पण गुजरातीमध्ये येतात, कधी MP वगैरे, म्हणजे हिंदी पण येतात, पण असे वेगळे. सो आता आम्ही एक टार्गेट ठेवलं की सकाळी 8 वाजता हरिद्वार, एवढे ते टार्गेट ठेवले. बांद्राला आपण बसलो होतो. देहरादून एक्सप्रेस, आपण ह्या एक्सप्रेसने हरिद्वारमध्ये आलो आहे. हरिद्वारपासून आपण आता पुढे जातो आहे. पुढे जाऊन बाहेर आपण एक नॉर्मली नाश्ता करून मग आपण ऑन द वे केदारनाथची बस पकडून आपण पुढे कंटिन्यू करतो. सोनपाड्याला मुक्काम असणार आहे. 8 तासाचा प्रवास आहे पूर्ण. अच्छा, सोनपाडा म्हणजे केदारनाथच्या अलीकडे 5 किलोमीटर आहे. सोनप्रयाग. ठीक आहे, ओके. सोनप्रयागला जाऊयात कंटिन्यू आणि मग तिथे स्टे करूयात. 8 तासाचा प्रवास आहे, पूर्ण घाटाचा प्रवास आहे. पूर्ण घाटाचा प्रवास आहे 8 तास. ठीक आहे, चला स्टार्ट झाली आपली जर्नी केदारनाथ स्टेशनवर. आपण आलो आत्ता हरिद्वार स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर हे बदलत होतं मी इथे. ओहो, बढिया मस्त मूर्ती आहे.
होतं की जून जुलैमध्ये आले ना हा प्रॉब्लेम होतोच, जे की रस्ता असा ब्लॉक झाला आहे, कोसळ आहे तिथे, म्हणजे दरी वरून दगड आलेत आणि रस्त्यावर पॅक झाला आहे, रस्ता ब्लॉक झाला आहे. त्याचंच पुढे जे सी बी आहेत ना ते काम करत आहेत, ते क्लीन करत आहेत. ठीक आहे, होत आले 10 मिनटं ते क्लीन होईल, मग आपण पुढे जातो आहे. आता ट्रॉफिक बघू शकता तुम्ही, ते खूप लांब ट्रॉफिक आहे पुढे पाठीमागे. गुप्तकाशीमधून मग आम्ही 4 व्हीलर पकडली एक मिनी, आणि तिथून आम्ही ह्या लोकेशनला रामपूरला. हां, रामपूर म्हणजे पुढे 1 किलोमीटर 1 किलोमीटर आहे. तर आपण इथे स्टे करतो रामपूरमध्ये. तिथे त्याच आम्हाला सजेशन केलं, मस्त रूम भेटून दिले आम्हाला. उत्तराखंडच्या ह्यांची रूम आहे ना, ते गव्हर्नमेंटची रूम आहे. आम्हाला मस्त रूम पण भेटली. आता आम्ही जेवण करायला जेवण करणार आणि मॉर्निंग आपली स्ट्रेट स्टार्ट करणार. तर चला ठीक आहे, जेवण करूयात, मॉर्निंग आपलं स्ट्रेट स्टार्ट करूयात. तब तक गुड नाईट.